नमस्कार मुलांनो, कसे आहात तुम्ही सगळे? तर स्वागत आहे तुमचं आपल्या या आदिती अबॅकस अँड वैदिक मॅथ या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत वैदिक मॅथची मल्टिप्लिकेशनची ट्रिक आणि त्यामध्ये देखील आपण बघणार आहोत की 10 प्लेसची ॲडिशन 10 असणारे आणि युनिट प्लेसचे नंबर सेम असतात, त्यावेळेस त्यांचं आपण मल्टिप्लिकेशन कसं करायचं हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करा, म्हणजे जेव्हा केव्हा आपला नवीन व्हिडिओ चॅनलवरती अपलोड होईल त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता इथे काही सम दिलेले आहेत, त्यामध्ये जर आपण व्यवस्थित बघितलं तर आपल्या लक्षात येईल की हे बघा, आता इथे जे फर्स्ट सम आहे त्यामध्ये जर बघितलं, जर हे युनिट प्लेस आहे, वरती 2 आहे खाली पण 2 आहे, म्हणजे युनिट प्लेसचे नंबर सेम आहेत. आणि 10 प्लेसचे जे नंबर आहेत वरती 3 आहे आणि 7 आहे, 3 आणि 7 ह्या दोघांची जर ॲडिशन केली तर ती येते 10. आता नेक्स्ट बघूया आपण, इकडे सुद्धा 10 प्लेसचे जे नंबर आहेत वरती 2 आहे खाली 8 आहे, 2 आणि 8 2 + 8 केलं तर 10 येतं, म्हणजे 10 प्लेसची ॲडिशन 10 येते. आणि युनिट प्लेसचे जे नंबर आहेत वरती 6 आहे खाली पण 6 आहेत, म्हणजे युनिट प्लेसचे नंबर सेम असतात. अशा वेळेस आपण कोणती ट्रिक वापरायची ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, तर आता आपण इथे फर्स्ट सम आहे 32 × 72, म्हणजे युनिट प्लेसचे नंबर सेम आहेत आणि 10 प्लेसचे ॲडिशन 10 होते. ठीक आहे, मग अशा वेळेस काय करायचं, खूप सोपी ट्रिक आहे. अशा वेळेस काय करायचं, 10 प्लेसचे जे नंबर आहेत म्हणजे कोणते, 3 आणि 7, 3 आणि 7 ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं, म्हणजे काय करायचं 3 7 जा. ठीक आहे, आता 3 7 जा 21 येतं, 3 7 जा केल्यानंतर 21 येतं. आणि त्या जे आन्सर आलेला आहे त्यामध्ये युनिट प्लेसचा जो सेम नंबर आहे तो त्याच्यामध्ये ॲड करायचा, म्हणजे 21 + 2. आता 21 + 2 केलं तर आन्सर येतं 23. ठीक आहे, हे झालं आपला हाफ आन्सर. आता पुढे काय करायचं, जे युनिट प्लेसचे नंबर आहेत त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं, युनिट प्लेसचे जे सेम नंबर आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. आता इथे केल्यानंतर 2 2 जा 4 येतं, पण इथे काय येतं, सिंगल डिजिट आलेलं आहे. आपल्याला नेहमी 2 डिजिटमध्ये आन्सर पाहिजे, म्हणून त्यासाठी फक्त काय करायचं, त्याच्या पुढे 04 करायचं. हेच झालं आपलं फायनल आन्सर. समजलं? आता आपण पुढचं सम बघूया, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल. काय करायचं, ज्यावेळेस अशी कंडिशन असते, म्हणजे कसं 10 प्लेसचे ॲडिशन 10 प्लेसचे जे नंबर असतात त्यांची ॲडिशन केल्यानंतर ती 10 येते आणि युनिट प्लेसचे नंबर सेम असतात, त्यावेळेस काय करायचं, जे 10 प्लेसचे नंबर्स आहेत त्या दोघांचं एकमेकांसोबत मल्टिप्लिकेशन करायचं आणि त्यामध्ये युनिट प्लेसचा जो सेम नंबर आहे तो ॲड करायचा. आता इथे 8 आणि 2, 8 2 जा 16 होतं, त्या 16मध्ये आपण 6 ॲड करायचा. 16 + 6 केल्यानंतर येतं 22. इकडे 22 राईट डाऊन केलं. आता हे आपलं हाफ आन्सर. आणि पुढे आपल्याला काय करायचं आहे, युनिट प्लेसचे नंबर आहेत त्या दोघांचं एकमेकांसोबत मल्टिप्लिकेशन करायचं. 6 6 जा 36, ते इकडे लिहून घ्यायचं. हेच झालं आपलं फायनल आन्सर. समजलं? खूप सोपं आहे. ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस कराल ना त्यावेळेस अगदी काही सेकंदामध्ये तुम्ही करू शकताय. ठीक आहे, आता थोडा मी तुम्हाला समजून सांगते म्हणून वेळ लागतो आहे. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल त्यावेळेस अगदी काही सेकंदामध्येच होणार आहे तुमचं. आता नेक्स्ट सम 98 × 18. आता यामध्ये आपण बघितलं तर वरती 9 आणि 1 आहे, 9 1 जा 9, त्या 9मध्ये आपल्याला सेम नंबर जो 8 आहे तो ॲड करायचा आहे. 9 + 8 केल्यानंतर येतं 17, ते झालं आपलं हाफ आन्सर. आणि 8 8 जा 64, ते आपण इकडे राईट डाऊन करून घेऊया. हेच झालं आपलं फायनल आन्सर. बघितलं किती फास्ट येतं आहे. आता इकडे बघूया आपण 73 × 33. पहिल्यांदा आपण निरीक्षण करून घ्यायचं की कुठल्या याच्यामध्ये आहे, व्यवस्थित ऑब्झर्वेशन करायचं आणि ती कंडिशन शोधायची आणि बरोबर त्या कंडिशनसाठी जी आपली ट्रिक आहे ती यूज करायची. आता इथे 7 आणि 3 आहे, 7 3 जा 21, 21 + 3 आन्सर येतं 24, ते राईट डाऊन केलं. आणि 3 3 जा 9, पण आता इथे 9 हा सिंगल डिजिट आलेला आहे, आपल्याला त्याला डबल डिजिट करायचं. मग डबल डिजिट करण्यासाठी फक्त त्याला 0 लावायचा, म्हणजे 09. हे झालं आपलं फायनल आन्सर. ठीक आहे, पुढे बघूया आपण 64 × 44. आता 6 आणि 4 आहे, 6 4 जा 24,
24 प्लस 4 केल्यानंतर येतं 28 आणि 4 4 जा 16. बघा किती फास्ट येतं. जेव्हा आपण प्रॅक्टिस करू तेव्हा खूप फास्ट होऊन जातात. आता इथे सुद्धा 43 मल्टिप्लाय 63. 4 6 जा केल्यानंतर आपलं आन्सर येतं 4 6 जा 24. 24 प्लस 3 केल्यानंतर येतं 27 आणि 3 3 जा 9. आता आपल्याला इथे डबल डिजिट करायचं आहे म्हणून आपण इथे केलं 09. ठीक आहे. पुन्हा 89 मल्टिप्लिकेशन बाय 29. तर 8 2 जा 16. 16 प्लस 9 करायचं. 16 प्लस 9 केल्यानंतर येतं 25 आणि 9 9 जा 81. तर बघा अशा पद्धतीने आपण आज ट्रिक शिकलेली आहोत वैदिक मॅथची. अगदी काही सेकंदामध्ये आपलं आन्सर येतं. फक्त आपल्याला ट्रिक्स व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे. हे ट्रिक्स आपण कधी वापरणार, जेव्हा 10 प्लेसचे ॲडिशन केल्यानंतर 10 येतं आणि युनिट प्लेसचे नंबर सेम असतात, त्यावेळेस आपल्याला ही ट्रिक वापरायची आहे. ठीक आहे. तर आज आपण इथेच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ फॉरवर्ड करा. ठीक आहे. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.